आपल्याकडे खूप जास्त चुरमुरे असले की असे मऊ पडले जातात ना, त्याच्यापासून आपण एक परिपूर्ण असा नाश्ता बनवणार आहोत सुशीला. तर त्याच्यासाठी मी इथं चुरमुरे एक घेतलेले आहे बाउल भरून. ते आपण आता धुवून घेणार आहे, भिजवून मऊ करून घ्यायचे. त्याच्यासाठी साहित्य मी तुम्हाला सांगते. कांदे लागतील आपल्याला 2 मध्यम आकाराचे, 1 टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं किसलेलं, कोथिंबीर मुठभर, मिरची, डाळवं लागेल आपल्याला, जिरे मोहरी फोडणीसाठी, शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड आणि भाजलेले शेंगदाणे आणि चवीसाठी मीठ. तेल लागेल आपल्याला 1 चमचा जिरे, फोडणीसाठी आपण कढीपत्ता, शेंगदाणे, मिरची, कांदा घालून घ्यायचा आपण. थोडंसं आपल्याला लाल मिरची पावडर पण लागेल आणि मिरची पण घालायची 2-3. गार्निशिंग साठी आपल्याला बारीक शेव लागेल आणि कोथिंबीर चिरून आणि लिंबू, अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहे. टोमॅटो टाकून घेऊ आपण. चांगलं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. डाळवं टाकतोय आपण, शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड वाटलेला, मिरची पावडर 1 चमचा. आता आपण भिजवलेले चुरमुरे घालून घेणार आहे. छोटा चमचा मीठ टाकून घेणार आहे. खोलेलं खोबरं घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर. पुन्हा एकदा आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. एक परिपूर्ण असा हा 5 मिनिटात तयार होणारा झटपट असा नाश्ता आहे सुशीला. तर आपण हा सर्विंग करून घेऊया.